आता तुमचंही माझ्यासारखंच असं होतं का जेव्हा मुडापासून अशाच गोष्टी कराव्या लागतात. आता झालं काय ते सांगतेस, तर आज करायची होती बिर्याणी. आता बिर्याणी करायसाठी किती वेळ लागतो हे तुम्हाला पण माहिती आहे. पण खरं सांगू, एकदा माझ्यासारखी अशी इन्स्टंट बिर्याणी बिर्याणी करून बघा. खरंच अर्ध्या तासाच्या आत तुमची बिर्याणी तयार होणार आहे. तर त्यासाठीच काय केलं, चिकन घेतलं, त्यातच मग बिर्याणी मसाला, अंबारी पावडर, हळद, मीठ आणि परत दही टाकलं होतं आणि नंतर लिंबाचा रस आणि शेवटी ना धना पावडर टाकून तळलेला कांदा टाकून ना मॅरिनेट करायला ठेवलं होतं. आता मॅरिनेट हे ना मी 10 मिनिटच ठेवलं होतं बरं का, आणि नंतर ते होतच आहे तोपर्यंत मी लागले होते तर पुढच्या तयारीला. छान असा कांदा परतून घेतला, त्यातच टोमॅटो टाकलं होतं आणि नंतर ना चिकन टाकून एक 5-6 मिनिटं ना मी थोडंसं हलवून घेतलं होतं. तोपर्यंतच इकडं माझं भाताचं पाणी उकळलं होतं आणि छान असं 70 ते 80% भात शिजवून घेतला होता आणि नंतर ना मग मी हा कलर टाकला होता. आता हा कलर तुम्ही म्हणता ना शरीरासाठी अजिबात चांगला नाही, पण खरं सांगू का, हा कलर टाकल्याशिवाय ना बिर्याणीला पण टेस्ट येत नाही आणि कलर टाकल्याशिवाय बिर्याणी पण छान दिसत नाही. नंतर ना मग माझं चाललं होतं इकडं, आता थोडंसं चिकन मी सुकं बनवलं होतं आणि आता खरंच सांगा तुम्हीच हे बघून की बिर्याणी कशी झाली आहे ते. आणि एवढी सगळी मेहनत ना तुम्हाला एका मिनिटातच दाखवावं लागते बरं का. चला तर मग बाय.